मित्रांनो नमस्कार, कसा आहेस तुम्ही? बरं आहे. माझं नाव डॉक्टर जिनेश सोनी आहे. एक मोठा आणि महत्त्वपूर्ण अपडेट किंवा जजमेंट माननीय सुप्रीम कोर्ट बलात्कार आणि फॉल्स प्रॉमिस टू मॅरी बद्दल दिले. मित्रांनो, कोर्ट नमूद केले की जर कन्सर्न मुलगा कन्सर्न मुलगीला फॉल्स प्रॉमिस टू मॅरेज दिले आणि प्रॉमिस देण्यानंतर पक्षकारांमध्ये रिलेशनशिप झाले होते, नंतर कन्सर्न मुलगी कन्सर्न मुलगाला विरुद्ध बलात्कारला मुकदमा दर्ज केली, तर ह्याच्या प्रकारे मुकदमा खोटलेस आहे आणि प्रोसिडिंगला अब्यूज आहे. कन्सर्न मुलगा कन्सर्न हायकोर्ट समक्ष किंवा ऑनरेबल सुप्रीम कोर्ट समक्ष पिटिशन दाखल करू शकत आणि रेमेडी घेऊ शकत. मित्रांनो, नोट करा आणि लक्ष घ्या. जर तुम्हाला संबंध कोणते मुलगी बरोबर आहे आणि ह्याच्या प्रकारे स्थितीमध्ये मुलगी अडल्ट आहे आणि रिलेशनशिप कन्सेन्च्युअल आहे, मित्रांनो ह्याच्या प्रकारे स्थिती बलात्कार मामलाचा आधार होऊ नाही शकत. जर कन्सर्न मुलगी तुम्हाला विरुद्ध ह्याच्या प्रकारे खोटल्यास मुकदमा दर्ज केली, तर तुम्ही क्वेश्चनिंगसाठी जाऊ शकत आणि रेमेडी घेऊ शकत.